केवढे उद्धवमय झाले त्याचा तो एक त्याची एक प्रचिती आहे. पण वैभव तुझं मी खरंच कौतुक का केलं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आपल्या या सिंधुदुर्गात आहे. आणि यापूर्वी सुद्धा ते मंदिर होतं, ते बऱ्याच वर्षांपासून आहे. पण आजपर्यंत कोणालाही सुचलं नव्हतं की आपल्या राजाला शोभेचं एक चांगलं सिंहासन करायचं. आणि हे सिंहासन सोन्याचं नाहीये, हे आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. दगडांच्या देशा, कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा, तसं ते अस्सल दगडांचा सिंहासन आहे. आणि आपल्याला सुद्धा आपल्या महाराष्ट्राची ओळख तीच ठेवायची, कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा. हे आता जे चाललंय गुंडांच्या, लाचारांच्या, नामर्दाच्या देशा, ही आमच्या महाराष्ट्राची ओळख नाहीये. दिल्ली समोर म्हणजे आग्र्याच्या दरबारात सुद्धा न झुकणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यापासून त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे निघालेले त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. आणि या महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो तो जन्मजात शिवप्रेम अंगामध्ये भिनवूनच जन्माला येतो, त्याला शिवप्रेम शिकवावंच लागत नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झालो. काही दिवसांपूर्वी आपले पंतप्रधान येऊन गेले. हल्ली त्यांना बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये यावंसं वाटायला लागले. आता परत 19 फेब्रुवारीला येतात शिवनेरीवर. मध्ये येऊन गेले सिंधुदुर्गात. सिंधुदुर्गामध्ये आले खरे, पण जे सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या किल्ल्यावरून किल्ल्याचं नाव ठेवलं गेलं, त्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये गेलेच नाहीत आणि मंदिरामध्ये तर नाहीच नाही आले. हा, एक चांगली गोष्ट केली, तो नौदलाचा दिवस साजरा केला. आपल्या शक्तीचं प्रदर्शन, आपल्या म्हणजे आपल्या देशाच्या, ही मोदींची शक्ती नाही, माझ्या भारत मातेच्या नौदलाची ती शक्ती आहे. ती आधीपासून आहे आणि याच्या पुढे सुद्धा राहणार आहे. मग म्हणायचं म्हणून कोणाच्या तरी डोक्यात एक कल्पना निघाली आणि एक पुतळा उभा केला तिकडे राजकोटला, तर आनंद आहे. असे पुतळे राज्यभर खूप आहेत आणि आणखीन खूप होतील, करायलाच पाहिजेत, कारण ते आमचं दैवतच आहे. पण मला असं वाटलं होतं की येत आहेत सिंधुदुर्गामध्ये, पहिल्या प्रथम येत आहेत, जातील आमच्या महाराजांसमोर नतमस्तक होतील. आणि संकटामध्ये कधीही न आलेले पंतप्रधान निदान या निमित्ताने तरी महाराष्ट्राला नाहीतर माझ्या कोकण किनारपट्टीला काहीतरी भरघोस देऊन जातील. दिलं तर काहीच नाही, पण उलटा आपल्या राज्यात येणारा तो पाणबुडीचा पर्यटन प्रकल्प होता तो गुजरातला घेऊन गेले. म्हणजे आता मला भीती अशी वाटते, हे येत आहेत आणि बघता तिकडे काय चांगलं आहे ते घेऊन आपल्या गुजरातला पळून नेतात. अहो मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, गुजरातचे मुख्यमंत्री होतात तेव्हा तुम्ही जे करत होतात ते ठीक आहे. पण आमचं काही गुजरात बद्दल द्वेष नाही आमचा. गुजरातला तुम्ही जरूर समृद्ध करा, पण तुमची जी एक अशी थोडीशी भावना आहे की गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. माझा महाराष्ट्र समृद्धच आहे. माझ्या महाराष्ट्राला जो वारसा लाभलाय तो एवढा प्रचंड वैभवशाली आहे की मला नाही वाटत तो दुसऱ्या कोणत्या राज्याला क्वचितच लाभला असेल किंवा नसेल. हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, वीरांचा महाराष्ट्र आहे, मर्दांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, समाज सुधारकांचा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही कोणतेही क्षेत्र काय, हा महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रामध्ये अजिबात मागे नाही, तसुपर पुढेच आहे. आणि मग ज्या ज्या वेळेला तुमचं ठीक आहे गुजरातचं प्रेम गुजरात ठेवा, गुजराती आमचाच आहे. इथे सुद्धा गुजराती बांधव आले असतील, माता भगिनी आले असतील, महाराष्ट्रभर राहतात, देशभर राहतात. कधीही आम्ही आणि गुजराती असा दंगा नाही झाला, अजिबात नाही झाला. आणि ज्या ज्या वेळेला गुजरातवरती संकट आलं, अगदी भूजचा भूकंप झाला होता, त्याही वेळेला तुम्ही कुठे होतात काय माहिती नाही, कारण हल्ली हल्ली तुमचा उदय झाला, पण भूजच्या वेळेला असाल करायची, तुम्ही नाही म्हणत नाही. आणि जसं देवेंद्र फडणवीस बाबरी पाडताना होते असं म्हणतात, कोणीतरी सांगितलं की वरती चढले आणि त्यांच्या वजनानेच बाबरी पडली असेल. नाही, असू शकतं, मी काय सांगू शकत नाही, गर्दीत कोण कोणाला ओळखते. तसं भूजच्या वेळेला तुम्ही असाल, पण भूजच्या वेळेला सुद्धा भूकंपाच्या वेळेला शिवसेनेने तिकडे मदत केली होती आणि मी स्वतः तिकडे गेलो होतो. सुरेशदादा जैन माझ्यासोबत होते. भारतीय कामगार सेनेच्या वतीने आपण तिकडे, मला वाटतं शाळेचीच एक इमारत बांधली होती.
त्यापूर्वी सुद्धा कित्येक म्हणजे 70-80च्या दशकामध्ये सुद्धा भूकंप झाला होता, पूर आला होता, कुठलं धरण ते फुटलं होतं, महापूर आला होता, तेव्हाही शिवसैनिक धावून गेले होते. म्हणजे असं आमचा काही दुजाभाव नाहीये तुमच्याबद्दल किंवा गुजरातबद्दल. नाही, गुजरात मधलं अजिबात नाहीये. तुम्ही गुजरातला जरूर समृद्ध करा, पण आमचं जे काय आहे महाराष्ट्रामध्ये जे काय आहे ते गुजरातला तुम्ही पळून नेणार असाल आणि हे मिंदे जर का शेपूट हलवत खुर्ची चाटत त्यांची चाकरी करणार असतील तर मग ह्यात मात्र यांना गाडावंच लागेल आणि ते गाडण्याची ताकद माझ्या महाराष्ट्रामध्ये जरूर आहे, नक्की आहे. भास्करराव बोलत होते, विनायक राऊत पण बोललेले आहेत. आता कोंबडी काय तुम्ही म्हणालात, कोंबडी वडे मी आज खाल्लेत, त्याच्याबद्दल मी काय बोलणार, बोलायच्या लायकीचा नाही. मी या मतदारसंघामध्ये राजापूरची गंगा जी वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष कशी ती येते तिची आपण पूजा करतो, ती पवित्र आहे. आता दुर्दैवाने ह्या लोकसभेमध्ये दुसरी गटार गंगा असेल त्याला मी काय करू शकतो. ही गटार गंगा आहे आणि गटार गंगा एवढी घाणेरडी आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही सारखे मोदी 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 काय म्हणता हो, म्हटलं मोदी मोदी आपण करत नाही, कारण शेवटी काय होतं काही वेळेला आपल्यावरती जे येतं ते थोडं तरी काही अंशात परत द्यावं लागतं. आपले पंतप्रधान मोदीजी मध्ये कुठल्या तरी एका प्रचार सभेत तिथे बाहेरच्या राज्यात बोलले होते की मैं रोज 2-3 किलो गालिया खाता हूं, असं आपले पंतप्रधान म्हणाले होते. तुमच्या लक्षात असेल, मैं रोज 2-3 किलो गालिया खाता हूं. मग प्रधानमंत्रीजी तुमचे हे भोकं पडलेली टिनपाट जी आहे तिकडे डबडी ती आम्हाला काय रसगुल्ले देतात, वो क्या कहते हैं, क्या बात करते हैं. आणि मी माझ्या सर्व शिवसैनिकांना सांगितले की त्यांना संस्कृती नाहीये, त्यांच्यावर संस्कार नाही आहेत, ते बोलतील म्हणून त्यांच्या भाषेत आपण उत्तर द्यायचं नाही. मात्र एक आता याच्या पुढे करायचं, ते ज्या भाषेत माझ्यावर बोलतील, आपल्या कुटुंबियांवरती बोलतील, आपल्यापैकी कोणालाही बोलतील, ते बोलल्यानंतर ते टिनपाट बोलल्यानंतर आपलं म्हणजे माझं नाव असेल ते माझं नाव बाजूला ठेवायचं आणि अगदी बेधडक, होय बेधडक भाजपाच्या वरपासून खालपर्यंत कोणताही नेता तुम्हाला आवडता नावडता असेल त्याचं टाका आणि तो त्याला बोलला आहे असं समजून तुम्ही ते ऐका आणि तसं ते वाचा.